अस्तित्व टिकवण्यासाठी आगरी माणसाने पेटून उठले पाहिजे. समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांचे आवाहन. आगरी समाजावर शासनकर्त्यांकडून सातत्याने अन्याय अत्याचार सुरू आहेत. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे स्तर शासनकर्ते बेलगाम वागू लागले आहेत. त्यांनी आगरी माणसाला अंधारात ठेवून देशधडीला लावण्याचे षडयंत्र रचले आहे. आगरी माणसाचे जगण्याचे पारंपरिक साधन असलेल्या शेतजमिनीचे मन मानेल तसे लचके तोडून त्याला भिकेला लावण्याचे घोर पाप केले आहे. इतरांना पायघड्या घालताना आगरी माणसाला पर्यायी साधन देण्याचे दायित्वही ते विसरले आहेत. जमिनी घेताना विकासाचा बागडबुवा केला आणि नोकऱ्यांचे आमिष दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना 80% प्राधान्य देण्याच्या शासन धोरणाचा फज्जा उडवला जात आहे. आणि अशा या विविध अन्यायाविरुद्ध आगरी जातीच्या लोकांनी पेटून उठले पाहिजे, असे कळकळीचे आवाहन आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी वढाव तालुका पेण येथे आयोजित जनसंवाद सभेत बोलताना केले. आगरी समाज बांधवांमध्ये व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून समाजावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी आणि अधोगतीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आगरी माणसाला वाचवण्यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राज्यभरात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यादृष्टीने जनसंवाद सभांचा सपाटा लावला आहे. घोटी, इगतपुरी, जोहे येथून या अभियानाला सुरुवात झाली असून वडाव येथे 20 तारखेला निवृत्त तहसीलदार सुभाष म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेत सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदा म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य अनंत पाटील, सागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बांड्याशेठ पाटील, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, गोरख पाटील, निवृत्त एक्साइज इन्स्पेक्टर सुधाकर पाटील, ज्येष्ठ नेते वसंतशेठ ठाकूर, संस्थेच्या ट्रस्टी सौ कल्पना टेमकर, सहखजिनदार रवींद्र म्हात्रे, शिवसेना नेते नंदू मोकल, संजय पाटील आदी मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात समीर म्हात्रे यांनी प्रत्येक गावागावात तरुणांची फळी उभी करण्याचा निर्धार बोलून दाखवला आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मोर्चे बांधणी करण्यासाठी तरुणाईला हाक दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाष म्हात्रे यांनी या लढाईत सूर्यकांत पाटील यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले, तर भूसंपादना संदर्भात सर्वांना सखोल माहिती मिळावी म्हणून एक भव्य सभेचे आयोजन करण्याची घोषणा केली. आपल्या घणाघाती भाषणात सूर्यकांत पाटील यांनी पुढे म्हटले की कुळकायद्याच्या माध्यमातून सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनवले खरे, परंतु विकासाच्या नावाने त्याच जमिनी पुन्हा काढून घेऊन त्यांना गुलामीकडे ढकलण्याचे काटकारस्थान रचले जात आहे. दुसरीकडे मँग्रोजचे भय दाखवून त्यांना मालकी हक्क संपुष्टात आणला जात आहे. एकीकडे अनधिकृत झोपडपट्टी धारकांना पक्की घरं दिली जात आहेत, तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर हातोडा मारला जात आहे. नोकऱ्या असूनही स्थानिक तरुणांना उपाशी तडफडीत ठेवले जात आहे. या अन्यायाविरुद्ध समाजाने संघटित होऊन तीव्र लढा द्यावा, अन्यथा समाज रसातळाला जाईल, असा इशाराही शेवटी त्यांनी दिला. महामुंबईसाठी मिलिंद खारपाटील, नवीन पनवेल.